तर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी आक्रमक झाले आणि त्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारलेले आहेत। PhD अभ्यासक्रमासंदर्भात अजित पवार यांचं वक्तव्य समोर आलं होतं। त्यानंतर विद्यार्थी आक्रमक झाले आणि या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारले। असे काही विषय निवडले गेलेले आहेत, कुठल्या मुलांना द्यायचं, काही ठिकाणी एकाच परिवारातले 42-45 हजार रुपये मिळतात म्हटल्यानंतर 5-5 लोक PhD करायला लागलेत एका फॅमिलीतले। आणि मी मधीच माहिती घेतली तर ह्या ठराविक विद्यार्थ्यांच्या करता कित्येकशे कोटी रुपये जात आहेत आणि 4 लाख विद्यार्थ्यांच्या करता म्हणजे ह्यांच्या करताच रक्कम इतकी मोठी जाते आणि बाकीच्यांच्या करता अतिशय म्हणजे 50% पेक्षा जास्त रक्कम इकडे जायला लागल्यात आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे। अजित पवारांनी म्हटलं की एकाच घरातले 4-4, 5-5 विद्यार्थी हे PhD करतात। ते कशासाठी करतात तर त्यांना महिन्याला 42,000 रुपये भेटतात म्हणून। तर आमचं म्हणणं आहे की आमचा विषय आहे, इंटरेस्ट आहे की आम्हाला एखाद्या विषयामध्ये संशोधन करायचं आहे, मग तो विषय आम्ही ठरवतो। त्याच्यामध्ये विद्यापीठामध्ये कुलगुरूच्या अध्यक्षतेखाली मान्यतेतून आमचा विषय फायनल होतो आणि आम्हाला 5 वर्षामध्ये जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करावे लागतात त्याच्यासाठी अतोनात खर्च येत असतो। या सगळ्या भूमिकेमध्ये अजित पवारांचं हे म्हणणं आहे हे चुकीचं आहे आणि ते पूर्णपणे असंवेदनशील आहे। आज बार्टी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने अजित पवार यांच्या संदर्भात आम्ही निदर्शने केलेले आहेत। अजित पवारांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन भरवलेले, त्या नागपूर अधिवेशनामध्ये त्यांनी असं सांगितले की एका कुटुंबामध्ये 5-5 विद्यार्थी हे फेलोशिपसाठी म्हणजे PhD करत आहेत असं त्यांनी सांगितले। पण हे सत्य चुकीचं आहे, कारण एका कुटुंबामध्ये 5-5 विद्यार्थी कुठे आहेत ते तुम्ही आम्हाला दाखवा, हे आमची मुख्य मागणी आहे।